नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. संकष्टी चतुर्थी स्पेशल आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि छान अशा त्याला कळ्या पाडण्यासाठी नवीन पद्धत आपण आज येथे बघणार आहोत. झटपट बनवून तयार होतात आणि खायला फार स्वादिष्ट लागतात. चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी 2 वाट्या ओलं नारळाची चव घेतलेली आहे, म्हणजे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. आपल्याला खसखस लागणार आहे, 1 चमचा गूळ घेतलेला आहे आपण, 1 वाटी साजूक तूप लागणार आहे आणि ड्रायफ्रूटचे काप सुद्धा आपण येथे घेतलेले आहे, काजू बदाम पिस्ता याचे. आता कढईमध्ये 2 चमचे आपण साजूक तूप टाकून छान असं गरम करून घ्यायचं आहे. साजूक तुपामुळे फार छान टेस्ट येते आपल्या मोदकाची. आता त्यामध्ये आपण जी खसखस घेतलेली आहे ती टाकून घेऊया आणि छान असं हिला तडतड होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. खसखस आपली उडायला लागलेली आहे कढईमधून, म्हणजेच ती छान फ्राय झालेली आहे. आता त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहे ते टाकून घेऊया, 2 चमचे. हे ऑप्शनल आहे, टाकले तरी सुद्धा चालेल किंवा नाही टाकले तरी सुद्धा चालेल, परंतु टाकल्यामुळे मोदकची टेस्ट फार छान येते. आता जे 2 वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं बारीक करून, ते थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मंद आचेवर आपण परतून घ्यायचं आहे. ते मिक्स करून घेऊया. हळूहळू फार छान असा नारळाचा सुगंध सुटायला सुरुवात होते. आता हे सर्व आपलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साहित्य. हे बघा, 2 मिनिटांनंतर आपण जो गूळ घेतलेला आहे 1 वाटी, तो सुद्धा छान असा बारीक करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता आपण येथे 2 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आपल्या आवडीनुसार आपण गुळाचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल. आता हा गूळ आपण बारीक करून टाकलेला आहे, तरी असा उलटण्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा पटकन मेल्ट व्हायला मदत होते. आपल्या खोबऱ्याचा कलर हळूहळू चेंज होताना आपल्याला दिसत असेल. फार छान असा गुळाचा आणि खोबऱ्याचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे इथे. हे बघा, आपलं मिश्रण आता झटपट बनून तयार झालेलं आहे. येथे 1 चमचा मी वेलची पूड टाकून घेतलेली आहे. वेलची पूडमुळे फार छान असा स्वाद आणि सुगंध येतो मोदक मध्ये खाताना. हे बघा, छान आपलं हे मोदकासाठीचं सारण करून तयार झालेलं आहे. छान असा गूळ सुद्धा मिक्स झालेला आहे. हे बघा, किती छान कलर सुद्धा आलेला आहे आपल्या मिश्रणाला. आता कढईमध्ये येथे मी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी आणि 1 वाटी मी दूध घेणार आहे. येथे आपल्याला आवडत असेल तर आपण 2ही वाटे पाणीच घेतलं तरी चालेल किंवा फक्त दूधच वापरलं तरी सुद्धा चालेल येथे. आता ह्या दुधाला आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. त्यापूर्वी थोडस येथे आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. बघा, दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपल्या. आता तांदळाचं पीठ जे आपण घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता इथे आपण जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला तांदळाची पिठी घ्यायची आहे. 2 वाटी आपण येथे दूध आणि पाणी घेतलेलं आहे, तर 2च वाट्या तांदळाचं पीठ आपण यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेऊया. पीठ टाकताना आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे, नाही तर पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. आणि झटपट असं हे गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे, झाल्या तरी गरम गरम असतानाच. बघा, छान हे 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण येथे झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजे वाफेवर हे जी उकड आहे आपली ती छान अशी शिजून निघेल. गॅस बंद केला आहे मी. आता 7 ते 8 मिनिटांनंतर या ताटामध्ये हे सर्व जी उकड आहे आपण घेतलेली ती थोडी थोडी करून काढून घ्यायची आहे. किती छान असं शिजवून निघलेलं आहे आपली पिठी ही. आता ही गरम असतानाच हाताला थोडस पाणी लावून, थंड पाणी लावून आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे, याचं मऊ करून घ्यायचं आहे. हाताला चटके बसण्याची शक्यता असते, परंतु हे गरम गरमच आपल्याला पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे. नंतर थंड झाल्यानंतर हे मऊ होणार नाही.
आता पीठ आपलं हे छान असं मऊ करून झाल्यानंतर ह्याच्यावर एक कॉटनचं कापड आपण ठेवून देऊया. 15 ते 20 मिनिटं आपण हे झाकून ठेवलं होतं. 15 ते 20 मिनिटानंतर आपण मोदक करायला घेणार आहोत. छान असे पेड्यासारखे गोल गोल असे पिठाचे गोळे घ्यायचे आहे आणि अशी छान चपाती लाटून घ्यायची आहे, पोळी लाटून घ्यायची आहे छोटी अशी पुरीसारखी आणि एकदम पातळ अशी लाटायची आहे. हे बघा, आणि वाटीवर अशी उलटी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने येथे दाखवल्याप्रमाणे छान अशा आपल्याला हव्या तेवढ्या इथे कळ्या पाडून घ्यायच्या आहे. आपलं पीठ व्यवस्थित भिजलं की आपली ही पोळी सुद्धा छान येते. हे बघा, आणि याला कळ्या सुद्धा छान पाडता येतात. पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तर याला चिरा जाण्याची शक्यता असते मोदकला. किती छान अशा कळ्या पाडून होता येत आपल्याला दिसत असेल. आता यामध्ये आपण जे सारण तयार करून ठेवलं होतं गुळ आणि खोबऱ्याचं, ते भरपूर आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात आपण भरून घ्यायचं आहे, थोडं थोडं करून. हे बघा, मी 2 ते 2.5 चमचे सारण यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि असं दुमडत चालायचं आहे हा मोदक. येथे दाखवल्याप्रमाणे छान असा पॅक करत जायचं आहे. हे बघा, किती झटपट आपला या मोदकाला कळ्या पाडून झालेल्या आहे आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतो आहे, आपल्याला दिसत असेल येथे. हे बघा, किती छान असा आपला मोदक झटपट बनून तयार झालेला आहे. एक एक करून सर्व मोदक आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत, म्हणजे अजिबात आपला मोदक फुटत नाही किंवा चिरा जात नाही. आपले सर्व मोदक बनून तयार झालेले आहे. आता आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे. त्यापूर्वी मी येथे केसर दुधामध्ये भिजवून ते थोडेसे याला लावून घेतलेले आहे, म्हणजे हे दिसायला छान दिसतात. आता एका पातेल्यामध्ये मी 1-2 ग्लास पाणी टाकून ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आता हे पाणी उकळलं की ही जी चाळणी दिसते आहे याला मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे. यामध्ये आपण मोदक ठेवायचे आहे उकळण्यासाठी. हे बघा, एक एक करून सर्व मोदक आपण चाळणीमध्ये ठेवलेले आहे. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आपण येथे झाकण ठेवून देऊया. 8 ते 10 मिनिटासाठी आपण याला वाफळून घ्यायचे आहेत. आपण फार छान अशा याच्या पातळ मोदकच्या लाट्या लाटल्यामुळे पटकन हे उकडायला मदत होते. बघा, झाकण काढून घेतलेलं आहे 10 मिनिटानंतर. आता हे थंड करून घ्यायचे आहे. हे बघा, आपले झटपट असे मोदक खाण्यासाठी तयार आहे. नक्की ट्राय करा ही स्पेशल रेसिपी. कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.